आग्र्याहून सुटका. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे 9 वर्षांचे पुत्र संभाजीराजे यांना मुघल बादशहा औरंगजेबाने आग्र्यात कैद केले होते. त्यांच्या निवासस्थानाभोवती कडक पहारा होता, पण महाराजांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत धगधगत होती. दिवस रात्र मुघल पहारेकरी त्यांच्या दारावर तलवारी घेऊन उभे असत. त्यांची नजर तीक्ष्ण होती. शिवाजी महाराजांना कळून चुकले की थेट संघर्ष करणे अशक्य आहे. त्यांना एका हुशार योजनेची गरज होती. अचानक महाराजांच्या मनात एक कल्पना चमकली. त्यांनी जाहीर केले की ते आग्र्यातील साधू आणि फकीरांसाठी दररोज मिठाईचे मोठे पेटारे पाठवणार आहेत. पहिल्या दिवशी पहारेकऱ्यांनी मोठ्या संशयाने मिठाईचे पेटारे तपासले. त्यांनी आपल्या भाल्यांनी मिठाई टोचून पाहिली, पण त्यांना स्वादिष्ट मिठाईशिवाय काहीही सापडले नाही. दिवसांमागून दिवस गेले आणि मिठाईचे पेटारे रोज बाहेर जाऊ लागले. पहारेकरी आता आळशी झाले होते. त्यांनी पेटारे तपासणे जवळजवळ सोडून दिले होते. रोजचेच आहे असे ते म्हणू लागले. सुटकेचा दिवस उजाडला. ती एक अंधारी ढगाळ संध्याकाळ होती. नेहमीप्रमाणे 2 मोठे पेटारे तयार होते. शिवाजी महाराजांनी आपला शूर पुत्र संभाजीकडे पाहिले. एका पेटाऱ्यात शिवाजी महाराज स्वतः लपले. दुसऱ्या पेटाऱ्यात त्यांचा एक विश्वासू साथीदार हिरोजी फर्जन लपला. पेटारेवरून मिठाईने झाकले गेले. मजुरांनी जड पेटारे उचलले. फाटकावरील पहारेकरी थकले होते आणि त्यांनी तपासण्याची तसदी घेतली नाही. त्यांनी पेटाऱ्यांना जाऊ दिले. योजना यशस्वी होत होती. शहराबाहेर एका सुरक्षित लपलेल्या ठिकाणी पेटारे उघडण्यात आले. शिवाजी महाराज मुक्त झाले होते. त्यांनी शांतपणे आपल्या विश्वासू माणसांचे आभार मानले. लहान संभाजीसाठी वेगळी योजना होती. त्यांना पेटाऱ्यातून नेणे धोक्याचे होते, म्हणून त्यांना एका वेगळ्या वेशात दुसऱ्या विश्वासू व्यक्तीसोबत गुपचूप बाहेर काढण्यात आले. आता शिवाजी महाराजांनी एका साधूचे रूप घेतले आणि महाराष्ट्राकडे आपला लांब आणि कठीण प्रवास सुरू केला. ते मुघल सैनिकांना टाळत जंगले आणि गावांमधून प्रवास करत होते. अनेक आठवड्यांनंतर शिवाजी महाराज आणि संभाजीराजे आपल्या मायभूमीत सुरक्षितपणे पुन्हा एकत्र आले. सिंह पिंजऱ्यातून सुटला होता. ही बातमी ऐकून मराठा साम्राज्यात आनंदाचा महापूर आला. जय भवानी, जय शिवाजी.